सदा वत्सले मातृभूमे. असं म्हणतात की दहशतवादाचा धर्म नसतो, जात नसते, रंग नसतो. पण मी असं म्हणेन की दहशतवादाचे दोन रंग आहेत. एक आहे लाल तर दुसरा हिरवा. यातल्या लाल रंगाच्या विस्तारवादी कम्युनिस्ट आतंकवादाने आशियात तालिबानसारख्या क्रूर भस्मासुराला जन्माला घातलं. रशियाच्या लाल साम्राज्यवादाने कमकुवत वाटणाऱ्या अफगाणी भूमीवर आक्रमण केलं आणि तिथे विरोधाला विरोध म्हणून आधी मुजाहिदीन आणि पुढे तालिबान नावाचा हिरवा दहशतवाद निर्माण झाला. मुजाहिदीन म्हणा किंवा स्वतःला इस्लामी तालिब म्हणवणारे तालिबान म्हणा, यांना घडवलं कोणी? जे पेरता तेच उगवतं. हा न्याय आणि त्याचे परिणाम जसे रशियाने भोगले तसे ते तालिबान घडवणाऱ्या अमेरिकेनेही भोगले. किंबहुना अमेरिका हे परिणाम आजही तितक्याच तीव्रतेने भोगते. याच तालिबानांमधून ओसामा बिन लादेन निर्माण झाला, ज्याने थेट अमेरिकेवर हल्ला करून जगाला स्वतःची दखल घ्यायला लावली. तुम्हाला तर माहीतच आहे, या लादेनला संपवण्यासाठी अमेरिकेने $2 ट्रिलियन खर्ची घातले. 20 वर्ष अफगाणिस्तानात आपलं सैन्य उभं करून ठेवलं. अमेरिकन तरुणांची एक पिढी या अफगाण युद्धाने होरपळून निघाली. बरं, अमेरिकेला हा अनुभव पहिल्यांदाच आला होता का? असंही नाही. 1954 ते 1975 असं प्रदीर्घ काळ चाललेलं आणि शेवटी पदरी निराशा टाकणारं असं व्हिएतनाम युद्धही US आर्मीच्या कटू आठवणींचा एक भाग आहे. पण ते त्यांना चालतं, कारण ते सुपर पॉवर आहेत. अमेरिकेला 20-20 वर्ष आपलं सैन्य असं दुसऱ्या देशात झुंजवत ठेवणं, त्या सैन्याला रसद पोहोचवणं हे परवडू शकतं, कारण ती आर्थिकदृष्ट्या संपन्न अशी महासत्ता आहे. या शर्यतीत आपण कुठे आहोत? कुठेच नाही. मंडळी, ह्या अशा प्रकारच्या इंट्रोडक्शनमुळे तुम्हाला वाटत असेल की आजचा एपिसोड हा अफगाणिस्तान क्रायसिसवर आधारित आहे का? तर नाही, अफगाणिस्तान क्रायसिसवर हा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ आहे अखंड भारतावर, ज्याची चर्चा आपण गेल्या एपिसोडमध्ये केली होती. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा दुनियादारी. मंडळी नमस्कार. दुनियादारी या आकार डिजिनांवरच्या साप्ताहिक कार्यक्रमात मी प्रभाकर सूर्यवंशी आपलं पुन्हा खूप खूप स्वागत करतो. मागच्या भागात ज्या विषयावर चर्चा व्हावी असं मला वाटत होतं, तो विषय होता गिलगिट बाल्टिस्तान आणि त्या अनुषंगाने पाकव्याप्त काश्मीरचं भारतात विलिनीकरण. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माझ्या भावना समजल्या, किंबहुना मी म्हणेन की अगदी हार्ट टू हार्ट पोहोचल्या देखील. पण काही प्रेक्षकांना माझ्या एकूणच बोलण्यातला गर्भितार्थ समजला नाही, किंवा त्यांनी एकूणच माझं सगळं विवेचन विश्लेषण एका वेगळ्या चष्म्यातून पाहिलं आहे असं मला वाटतं. आणि हो, या सगळ्याचा परिपाक म्हणजे कमेंट्सवर कमेंट्स. ठीक आहे, ते चालतं, त्यात काय एवढं. यूट्यूब चॅनल चालवत आहे ना, स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणवत आहे ना. मग तुम्हाला प्रेक्षकांचे शाल जोडीतले आणि शेणात बुडवलेले देखील असे दोन्ही प्रकारचे जोडे पडणारच, आणि ते तुम्हाला सहन करायचेच आहेत, नाही का? असो, मला वाटतं या कमेंट्समधूनच काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यांना उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. थोडं सरसावून बसा, कारण पहिलाच प्रश्न आहे तो म्हणजे अखंड भारत ही काळाची गरज आहे का? एकदम मुळावरच घाव. तुम्हाला आता अखंड भारत हवा आहे, तर मग देशाची फाळणी करणारे मूर्ख होते का? हा दुसरा प्रश्न. सध्या देशात भारतीय बनून राहणारे, परदेशातून अनधिकृत मार्गाने भारतात येऊन लपलेले आपले असंख्य यवन बांधव आपल्याला काही कमी त्रास देत आहेत का? मग तुम्ही अखंड भारताच्या नावाखाली नवीन डोकेदुखी का निर्माण करू पाहत आहात? हे असे आणि याचसारखे अनेक प्रश्न आज आपण चर्चेला घेणार आहोत. बऱ्याचदा असा सर्रास आरोप केला जातो की देशप्रेम, राष्ट्रभक्तीच्या ओघात आपण इतके वाहवत जातो की आपल्या कवी कल्पनांना काहीच अंत उरत नाही. मग आपल्याला अखंड भारतासारखे विषय सुचतात. पण मित्रांनो, एक समजून घ्या, अखंड भारत ही काही कवी कल्पना नाही आहे, तर एक मोठा भूप्रदेश जो यापूर्वी एक संघ होता, जो मुठभर राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे आज विभागला गेला आहे, आपल्यापासून दुरावला गेला आहे. त्या भूप्रदेशाला पुन्हा आपल्या सीमारेखांच्या आत
आणि आपल्या मनातही सामावून घ्यायचं आहे. जे आपलं आहे ते आता आपल्याला अधिकृतरित्या हवं आहे, बस. तरीही या संकल्पनेला विरोध करणाऱ्या कमेंट्स आल्याच. ओके, नो प्रॉब्लेम. अशा कमेंट्स करणाऱ्या प्रश्नांमागच्याही भावना समजून घ्यायला हव्यात, कारण ह्या कमेंट्स येणारच असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण आज अफगाणिस्तानामध्ये जे काही चाललं आहे ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. पाकिस्तानची ही अवस्था थोड्याफार फरकाने अफगाणिस्तानसारखीच आहे. त्यांची अर्थव्यवस्था साफ ढासळलेली आहे. त्यातच लोकशाही ही फक्त नावाला आहे. तिथलं सरकार, तिथला पंतप्रधान म्हणजे कळसूत्री बाहुले आहेत. आणि या कळसूत्री बाहुल्यांच्या दोऱ्या ISI आणि पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात आहेत. एक मात्र मान्य करावंच लागेल की तिथलं लष्कर हे मात्र शक्तिशाली आहे आणि ते शक्तिशाली लष्कर अख्खा देश चालवतं. हे लष्कर इतक्या सहजासहजी त्यांच्या देशाला अफगाणिस्तानसारखं अराजकाकडे ढकलणार नाही. पण जर आजच्यासारखी स्थिती यापुढेही राहिली आणि देशाचे इन्कम सोर्स हळूहळू संपत गेले तर खरं तर पाकिस्तानचे इन्कम सोर्स नेमके किती आणि कोणते हाच मुळात संशोधनाचा विषय आहे. आपल्या बुडाखाली एवढी आग लागलेली असतानाही पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया काही केल्या संपत नाहीत. अमेरिका आणि चीनसारख्या देशांकडून अर्थसहाय्य घेऊन पाकिस्तानी राज्यकर्ते त्यांचा देश कसाबसा चालवत असतानाही त्यांना त्यांच्या जनतेचं हित किंवा देशाची उन्नती, प्रगती या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत. त्यांना फक्त दिसतो तो हिंदुस्थान द्वेष. ही एकच बाब फक्त त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. हे मोठं दुर्दैव आहे. पूर्वेच्या बांगलादेशातही सारं काही आलबेल आहे असं दिसत नाही आहे. त्यांचा GDP कोरोना काळात स्थिर होता. त्यांचे उद्योगधंदे बऱ्यापैकी चालले होते. आज चीनमधल्या मॅनपॉवर इंडस्ट्रीचं एक ऑप्शन म्हणून बरेचसे देश बांगलादेशकडे पाहत आहेत. असं जरी असलं तरी वेगवेगळ्या मार्गाने भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या आपल्या जवानांशी वरचेवर झडणाऱ्या चकमकी आपली डोकेदुखी वाढवतच आहे. कुणी धर्मांध म्हणा, वाटल्यास कुणी कट्टरपंथी म्हणा हवं तर, पण ही सारी तथाकथित दूषणं स्वीकारत मी हे ठामपणे म्हणेन की ही जमात विश्वासार्ह नाही. अगदी शतकोत्तर आपण हे पाहत आलो. हे कुठून कुठून आले आणि हिंदुस्थानावर तुटून पडले. हिंदुस्थानाचे अक्षरशः लचके तोडले. होतं नव्हतं ते लुटून, चाटून, पुसून, साफ करून घेऊन गेले. पण जाताना आपले वंशज मात्र इथेच सोडून गेले. आम्ही हिंदू म्हणजे सहिष्णू, आम्ही त्यांनाही सामावून घेतलं. पण पुढे काय झालं? पुढे काय झालं? मुळातच एकसंघ हिंदुस्थानची फाळणी का झाली? कोणत्या मुद्द्यांवर झाली? या प्रश्नांचा, या मुद्द्यांचा विचार करायला हवा का? या क्षणी आपल्यासमोर जो कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे, आपल्या काही सुज्ञ प्रेक्षक मित्रांनी उपस्थित केला आहे, तो म्हणजे आज अखंड भारत खरंच व्यवहार्य आहे का? या प्रश्नामागचा तुमचा कळवळा मला समजतोय मित्रांनो. तुमचा कन्सर्न माझ्या लक्षात आला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी अखंड भारताचं वर्णन करताना भलेही अफगाण भूमीपासून बांगलादेश, ब्रह्मदेश, म्यानमारपर्यंत गेलो असेल, पण माझ्या विवेचनात मी फक्त गिलगिट बाल्टिस्तान या आपल्या भूप्रदेशाला पुन्हा भारतात आणलं जावं, तेही अधिकृतरित्या आणलं जावं. आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत जर आपल्या नेतृत्वाला शक्य असेल आणि केवळ राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत ते आणता येत असेल तर आणि तरच हे ऑपरेशन अखंड भारत सुफळ संपूर्ण व्हावं, असं मी ठामपणे म्हटलं होतं. कमेंट्स करणाऱ्या माझ्या त्या मित्रांचा कळवळा माझ्या लक्षात येतोय. त्या मित्रांचं म्हणणंही मला पटतंय, अगदी 100% पटतंय. आज अफगाणी निर्वासितांचे लोंढे शक्य होईल त्या देशाचा आसरा शोधत फिरत आहेत. हे लोंढे आपल्या सीमा ओलांडून आत येऊ नयेत म्हणून पाकिस्तानने तर आपल्या फौजा अफगाणी सीमेवर नेऊन उभ्या केल्या आहेत. तिथली परिस्थिती हाताबाहेर जाताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. आपल्या देशात याआधीच बांगलादेशी निर्वासित आहेत, रोहिंग्या मुसलमान आहेत, तिबेटी निर्वासित आहेत, श्रीलंकेतून पळून आलेले तमिळी आहेत. अजून कोणाकोणाला आपण आपल्या देशात आसरा देणार नाही का? आणि दिलाच तर तो आपल्याला परवडणार आहे का, याचाही आपण विचार करायला हवा. बरं, यातले अत्यल्प असे तिबेटी आणि काही प्रमाणात जे श्रीलंकी तमिळ नागरिक सोडले तर बाकीचे निर्वासित हे मुस्लिम आहेत.
ते रोहिंग्या पण मुस्लिम. ते आलेत निर्वासित बनून, पण त्यांचे कृत्य हे हिंदुस्थानला पोखरणारे आहेत. हे वारंवार सिद्धही झालेलं आहे. हे लोक आपल्या देशात अनेक अवैध धंदे उघडून बसले. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हे लोक गुंतलेले आहेत. तुम्हाला एक गंमत सांगतो. बांगलादेशात या रोहिंग्यांचे कॅम्प आहेत. या कॅम्पमध्ये लाखो निर्वासित रोहिंग्या मुसलमान राहतात. या कॅम्पमध्ये एक भलतीच गोष्ट निदर्शनास आली आहे. ती म्हणजे अशी की तुम्हाला मी आता नाव सांगतो त्या कॅम्पचं. बांगलादेशमध्ये कॉक्स बाजार म्हणून एक विभाग आहे. त्या विभागात रोहिंग्यांचा कॅम्प आहे. शेल्टर कॅम्प असं त्याला म्हणतात. मागच्या 9 महिन्यात या कॅम्पमध्ये 16,000 नवे चेहरे ॲड झाले. दिवसाला 60 मुलं जन्म घेतात ह्या कॅम्पमध्ये. हे जीव वाचवून, म्हणजे म्यानमारमध्ये जे अराजक झालं रोहिंग्या मुसलमानांविरोधात तिथल्या बौद्ध जनतेने जो उठाव केला आणि ह्यांना अक्षरशः पिटाळून लावलं, ते त्यामुळे हे रोहिंग्या मुसलमान आपला जीव वाचवून ह्या शेल्टर कॅम्पमध्ये येऊन राहत आहेत. तर हे जीव वाचवायला इथे आलेत की हनीमून करायला? अहो, दिवसाला 60 मुलं, कमाल आहे. हे असे हनीमून कपल्स आपल्याला परवडणारे नाही आहेत मित्रांनो. अशा प्रकारच्या ह्या निर्वासित वस्त्या किंवा अशा प्रकारचे निर्वासित म्हणजे आसरा देणाऱ्या घरात पेरून ठेवलेले टाईम बॉम्ब म्हणवले जातात. हे कधी फुटतील याचा नियम नाही. मुळातच हिंदुस्थानात या असल्या टाईम बॉम्ब वसाहती 1947च्या आधीपासून पेरून ठेवलेल्या आहेत. सीमेपलीकडचा आपला शत्रू जेव्हा उघडपणे सीमेवर हल्लाबोल करेल ना, त्या दिवशी बघा या मोहल्ल्यांमधले तालिबान बाह्या सरसावून बाहेर पडतील की नाही बघाच तुम्ही. मित्रांनो, तुम्हाला 11 ऑगस्ट 2012चा तो रजा अकादमीचा मुंबईतला आझाद मैदानावरचा मोर्चा आठवतोय का? मला आठवतो, कारण तेव्हा मी नवशक्तीत पुरवणी संपादक होतो. त्या दिवशी मी नरिमन पॉईंटला म्हणजे नवशक्तीत माझ्या ऑफिसला जाण्याआधी आझाद मैदान जवळच्या मुंबई मराठी पत्रकार संघात एका कामानिमित्त गेलो होतो. ते काम संपलं 3, 3:30, 4ची गोष्ट असेल. मी खाली उतरलो आणि उतरत असताना बाहेर येऊन एका टपरीवर एक कटिंग चहा घेतला. एक मित्र येणार होता, त्याची वाट पाहत होतो आणि समोर मी पाहिलं 600-500 मुसलमानांचा मोर्चा. याला मोर्चा म्हणता येणार नाही मित्रांनो. त्या रजा अकादमीच्या गुंडांचा नंगा नाच मी याची देही याची डोळा पाहिलेला. त्या 600-500 मुस्लिम तरुणांनी तिथे बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना नामोहरम करून टाकलं होतं. त्यांचा हल्लाच एवढा भयंकर होता की पोलीस आपला जीव वाचवत पळताना मला दिसत होते. आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस जेव्हा स्वतःला वाचवत पळतायत हे दृश्य तुम्हाला दिसतं, तेव्हा तुमच्या पायाखालची वाळूच सरकते. तुम्ही स्वतःला असहाय्य, असुरक्षित समजू लागता. तुमचे हातपाय चळाचळा कापायला लागतात. उद्या जर अखंड भारताच्या नावाखाली ही असली धर्मांध पिलावळ हिंदुस्थानात सामील करून घ्यावी लागली तर काय होईल? नुसती कल्पना करून बघा. नाही मित्रांनो, नाही. मी ह्या असल्या अखंड भारताची कधी कल्पनाच करू शकत नाही. कारण तुम्हाला मी सांगतो, कारण मला तो प्रसंग आजही आठवला ना की दरदरून घाम फुटतो. अहो, मी काय, तिथे माझ्या जागी दुसरा कोणीही असता आणि तो निशस्त्र एकटा असा उभा असता तर त्याची अवस्था काही वेगळी झाली नसती. काल परवा अफगाणिस्तान जवळपास 100% तालिबान्यांच्या ताब्यात गेलं आणि जगात आणखी एक इस्लामी राष्ट्र निर्माण झालं. इस्लामचा मला काही अभ्यास नाही आहे, परंतु क्रूरता आणि हिंसा यांचं समर्थन कुराणात केलं असेल असं मला वाटत नाही. मग स्वतःला इस्लामी तालिब म्हणजे इस्लामचे विद्यार्थी म्हणवणारे हे तालिबान क्रूरतेचा कळस गाठत आपल्याच जातभाईंना, आपल्याच आया बहिणींना असं गुराढोरांसारखं कसपटासमान का वागवताना दिसतात? धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणतात. हे जरी खरं असलं तरी त्या अफूचा एवढा कडक अंमल या तालिबान्यांवर कसा झाला असेल याचाही कधी शांतपणे विचार करायला हवा. आज अफगाणी करोडोंच्या संख्येत आहेत. पाकिस्तानी 22 ते 23 कोटींच्या घरात आहेत. बांगलादेशी 20 कोटी आहेत. टोटल मारा यांची, मारलीत. आता यांच्या संख्येत भारतातले यांचे भाईबंद जे जवळपास 22-23 कोटी आहेत ते पण ॲड करा. हे सगळे अखंड भारताच्या नावाखाली जर एकत्र आलेत तर कल्पना करा
हिंदुस्थानचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. आणि हे सांगायला कोणी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा अभ्यास करणारा प्रकांड पंडितच हवा असं नाही आहे ना. आपल्याला कळतंय की तेवढं मी सांगू शकतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ भूमिकांचा मी नेहमी पुरस्कार करत आलो. त्या भूमिकांचा मी आदर करतो, तसाच अभ्यासही करत आलो. त्यामुळे मला हे धोके चांगलेच माहीत आहे. तेव्हा मी भावनेच्या भरात असं काही प्रतिपादन करणार नाही की ज्यामुळे माझ्या हिंदुस्थानी जनतेच्या जनजीवनावर अनुचित आघात होतील. आपल्याला नकोच आहे ते असले टाईम बॉम्ब. मी तर अजिबात समर्थन करत नाही आहे असल्या विलिनीकरणाचा. पण माझा मुद्दा हा आहे की जो नकाशा आपण आपल्या पाठ्यपुस्तकात बघत आलो, तो नकाशा आणि त्यातल्या आपल्या प्रत्यक्ष सीमारेषा या खऱ्या असाव्या. माझा देश म्हणून मी गेली कित्येक वर्ष जो नकाशा पाहतोय तो खरा असावा. त्या नकाशातलं उत्तरेचं टोक कोणी चीनी पाकिस्तान्यांनी कुरतडलं आहे हे मला आजही मान्य होत नाही. हा नकाशा पहा आणि सांगा, तुम्हाला मान्य आहे का हा हिंदुस्थान? नाही ना. पण आपल्याकडे एक जण काहीतरी बोलला की त्याला विरोध करून मीच मोठा असं वागण्याची एक पद्धतच आहे ना. मग एक वेळ हा असला नकाशा चालेल, पण मला तू जे बोलतोयस ना ते मी का मान्य करू? असो, माझ्या वाटण्याने किंवा न वाटण्याने तसा काही फरक पडणार नाही. हे जरी मला माहीत असलं तरी मला एवढंच वाटतं, माझा म्हणून जो काही हिंदुस्थान आहे तो तरी अखंड अविभाज्य असावा. माउंटबॅटन नावाच्या लबाड माणसाने जिन्नाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी संदिग्ध भूमिका घेणाऱ्या नेहरूंच्या आणि आझाद काश्मीरचा सुलतान होण्याची स्वप्न पाहणाऱ्या शेख अब्दुल्लांच्या कट कारस्थानांची फलश्रुती म्हणजे आजचा पाकव्याप्त काश्मीर आहे. एक प्रकारे माझ्या भारत मातेच्या माथ्यावर लागलेला कलंक आहे. ये कलंक हमें मिटाना है. सगळ्या सीमा आणि तिथला सीमावर्ती प्रदेश हा हिंदुस्थानच्या एकछत्री अंमलाखाली आणायचा आहे. आम्हाला दुसऱ्यांची जमीन कधीच नको आहे, पण आमची इंचभरही जमीन आम्ही दुसऱ्याच्या टाचेखाली का सोडायची? मोदीजी, अमित शहा आणि अजित डोभाल यांच्या रणनीतीला यश येऊ आणि आम्हाला आमचा भूभाग सन्मानाने परत मिळो एवढीच इच्छा माझ्यासारख्या करोडो हिंदुस्थान्यांच्या मनात आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येत त्यांच्या जन्मस्थळी स्थानापन्न होता होता हिंदुस्थानच्या सीमेवर हा चमत्कारही घडावा. आजच्या सीमा अजून बळकट व्हाव्यात. सीमेवरच्या सैनिकांच्या मनात तसं स्फुल्लिंग चेतवणारं नेतृत्व यापुढेही अबाधित राहावं. हा तर्कशुद्ध आशावाद व्यक्त करत आपला निरोप घेताना मी एवढंच म्हणेन, प्रभो शक्तिमन हिंदू राष्ट्रांग भूता इमे सादरत्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् शुभम आशिषं देहि तत्पूर्तये. धर्मभावना आणि देशभावना यासोबतच ठोस तर्कांवर आधारित तर्कशुद्ध अखंड भारत साकार होण्यासाठी या परमोच्च देशकार्याच्या पूर्ततेसाठी स्वर्गस्थ देवता ही शुभ आशीष देतील. या कामनेसह आपली रजा घेतो. तुमचा लोभ आहेच तो वृद्धिंगत होऊ द्या. असेच पाहत रहा आकार DG9. नमस्कार, धन्यवाद.